या निवडणूक खऱ्या अर्थाने ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली। त्यामुळे प्रत्येकाला निश्चित आनंद होणं हे साहजिकच आहे। त्यामुळे राज्यातील अनेक तालुक्यातील अनेक गावातील लोक या ठिकाणी कालपासून मला भेटण्यासाठी येत आहेत। कामाला सुरुवात केली आहे का? कशा स्वरूपाचं काम आता आपल्या पुढच्या काळात होणार आहे? नाही, आता या मतदारसंघामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत। ते सगळं प्रश्नाला बरोबर घेऊन त्या प्रश्नाची कशा पद्धतीने सोडवणूक करता येईल त्या बाबतीत आपण आता नियोजन करून त्या संदर्भात आता प्रयत्न करणार आहे। दिल्लीत जाणार आहे, दिल्लीत तुम्ही जाणार आहे। हां, एक टीका तुमच्यावर सातत्याने होत होती, दिल्लीत जाणार आहे, इंग्लिश बोलतात। आता निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुणी आपल्यावर टीका केली, कुणी काय बोललं हे विषय सोडून द्यायचा। आता आपण खासदार झालोय, आता त्या मागच्या गोष्टीला उजाळा देण्यापेक्षा आता नवीन संसार नवीन ताकदीने आपल्याला जनतेसमोर जात असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा। त्यामुळं मागचे काळे कोळसे काढायचेच नाही। कुणी आपल्याला आरोप केला, कुणी आपल्यावर टीका केली, कुणी काय त्रास दिला, सगळं विसरून जायचं। आता मी या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे, याचा अर्थ मी त्या मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख आहे। त्यामुळं मी हे सगळं पोटात घेतलं पाहिजे ना, मी हे विसरलं पाहिजे ना। अतिशय अतितटीची लढत होती, नेमकं काय शिकायला मिळेल या निवडणुकीत? कारण तुम्ही सगळं ग्राउंड लेवलवर आला, ग्रामपंचायत सदस्य होता। मी अनेक निवडणुका पाहिल्या, पण ही निवडणुकीत मला एक वेगळं पण जाणवलं। ते म्हणजे सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली होती आणि हा नियमच आहे सृष्टीचा। ज्यावेळेस सर्वसामान्य लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं आणि ते परिवर्तन काल झालेलं आहे। पहिला प्रश्न, पहिलं काम कुठलं करणार? या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा असू किंवा शेतीचा पाण्याचा असू, बेरोजगारी असू, रस्त्यांच्या दुरावस्था बऱ्याच। आता हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे। कांदा निर्यात बंदीचा आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्या मुद्द्यावर मला निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा रोष पाहायला मिळाला तो म्हणजे कांद्याची निर्यात आणि दुधाची दरवाढ। त्या बाबतीत मी आचारसंहिता संपल्यानंतर मी एक मोठ्या स्वरूपात आंदोलन करतो। प्रत्येक कार्यकर्ता खासदार झालाय ना, त्याच्यामुळे त्यांचा उत्साह असणारच आहे ना। मी जर सोडलं तर इथं आले सगळे खासदार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।